दिवाळी आली आहे तर दिवाळीच्या फराळातला मेन आयटम म्हणजे शंकरपाळी। तर आज आपण शंकरपाळी रेसिपी बनवणार आहोत। तर मस्त अशी बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि त्याच मैद्यामध्ये ते मैदा मी चाळून घेतला आहे। तर त्याच मैद्यामध्ये मी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे। तर ते तुम्ही साखर मिक्सर मधूनच काढून घ्या, पिठी अशी घ्या, नाहीतर अशी साखर घेतली तर ती जास्त प्रमाणात होते। आणि त्या साखरला पण मी चाळूनच घेतलेला आहे मैद्यामध्ये आणि एक व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। नंतर मी त्याच पिठामध्ये अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, कडक असं तापून। ते तुम्ही व्यवस्थित त्या पिठामध्ये मिक्स करून घ्या, एकजीव करून घ्या ते पीठ। मग नंतर हे प्रमाण अर्धा किलो मैद्याच्या शंकरपाळीसाठी परफेक्ट आहे। तर तुम्ही जर तुम्हाला गोड नसेल पाहिजे शंकरपाळी तर तुम्ही अर्धी वाटी पिठी साखर घेऊ शकता, पण एक वाटी व्यवस्थित होऊन जाते। तर त्याचमध्ये मी एक टेस्ट येण्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, किंचित, जास्त नाही। गोड जरी पदार्थ असला तरी आपल्याला किंचित मीठ टाकावंच लागतं। आणि हे पीठ एकजीव झाल्यानंतर ते मी थोडं दूध टाकून मी त्याचा डो बनवून घेतलेला आहे, घट्ट असा। तर हे दूध मी थोडंसं कोमटच करून घेतलेलं आहे। माझ्याकडे दूध फ्रीज मधलं होतं तर ते एकदम थंड होतं, त्यामुळे मी त्याला गॅसवरती थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे। आणि आता हे व्यवस्थित एक डो बनवून घेतलेला आहे मी, घट्ट असा। तर हे पहा, असा इतपत घट्ट बनवायचा आहे की हे पहा असं बोटानं दाबलं तर ते सहज मध्ये जाईल। तर चला आता आपण शंकरपाळी तळण्याची तयारी करून घेऊया। तर मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर ते व्यवस्थित गरम होईपर्यंत मी शंकरपाळी लाटून घेणार आहे। तर आपण एक मोठा उंडा घेतलेला आहे त्या पिठाचा आणि त्याला मी जाडसर असं पोळी लाटून घेत आहे, जाडसर अशी त्याची। आणि नंतर मी त्याला एक व्यवस्थित स्क्वेअरच्या आकारामध्ये कट करून त्याची स्क्वेअरमध्येच शंकरपाळी बनवत आहे। तर तुम्ही डायमंडच्या शेपमध्ये पण बनवू शकता। तर मी स्क्वेअरच्या शेपमध्येच बनवलेली आहे आणि अशी जाडसरच बनवायची आहे, म्हणजे ती बिस्किटासारखी अशी खुसखुस होते। आणि आता हे पाहूया आपण की तेल तापलेलं आहे की नाही। एक छोटं हे टाकून पाहिलेलं आहे मी त्याच्यामध्ये, छोटीशी कणिक। तर ती व्यवस्थित तापल्यामुळे ती वर म्हणजे असं लाल झालेली आहे, लालसर। तर आता आपण तेल व्यवस्थित गरम होईपर्यंत गॅस तुम्ही हाय फ्लेमवर ठेवू शकता आणि नंतर एकदा शंकरपाळी टाकायची आहे आपल्याला, त्यावेळेस तुम्ही एकदम लो करून ठेवा गॅसची फ्लेम। तर आता ही मी शंकरपाळी त्यामध्ये टाकलेली आहे। तर एक 5 ते 7 मिनिट तुम्ही गॅस लोवरच ठेवून त्याला तळून घेऊ शकता व्यवस्थित। मग त्याला एक बबल्स येतील, म्हणजे फुगतील अशी शंकरपाळी तुमची, किंवा मग त्याला क्रॅक्स वगैरे पडतील। तर मग त्यानंतर तुम्ही त्याला हाय फ्लेमवरती गॅसची फ्लेम हाय करायची आहे। तर हे पहा, थोडीशी लालसर अशी झालेली आहे शंकरपाळी। एक 5 ते 7 मिनिट लागतात आणि पहिल्यांदा तुम्ही गॅस लोच ठेवायचा आहे, तरच ती आतून पण व्यवस्थित तळून निघतील। नाहीतर मग तुम्ही फास्ट गॅसवर जर केलात तर मग ते वरून तर लालसर होईल पण आतून कच्ची राहतील। तर तुम्ही मी जे सांगितलेल्या ट्रिक्स आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवा। ते पहा, आता लालसर झालेली आहे। तर मी तोपर्यंत एक 5 ते 7 मिनिट लागतात, तर तोपर्यंत मी दुसऱ्या पोळीची शंकरपाळी करून घेत आहे। तर तुम्ही असं नका करू की शंकरपाळी एकदा करून घ्या आणि नंतर मग तळू आपण, असं नाही करायचं, नाहीतर शंकरपाळी तेलामध्ये विरघळून जातील।
तर एक साईडला तुम्ही तळू शकता आणि एक साईडला शंकरपाळी लाटू शकता, आरामशीर होतात. तर आता मी फास्ट करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम. तर एक 2 ते 3 मिनिटात होऊन जातील शंकरपाळी. मग आपण हा घाणा काढून घेऊ आणि नंतर मग दुसरी शंकरपाळी त्या तेलामध्ये टाकून देऊ. तर आता मी ते तेल व्यवस्थित नितळल्या जावं शंकरपाळीतलं, म्हणून मी एक चाळणीमध्ये काढून घेते आहे शंकरपाळी. एक बिस्किटासारखा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला ती तळायची आहेत. तर हे पहा, मस्त असा बिस्किटासारखा लालसर कलर आलेला आहे. तर आपण आता दुसरी शंकरपाळीचा घाणा त्याच्यामध्ये टाकून देऊ. तर आता गॅस परत मी लो केलेला आहे आणि आता 5 ते 7 मिनिट लो फ्लेमवरतीच व्यवस्थित करून घ्यायची आहेत शंकरपाळी. हे पहा, अशी क्रॅक्स वगैरे पडतात, ते मी दाखवत आहे तुम्हाला. हे पहा, अशी क्रॅक्स दिसतील तुम्हाला. तर हे मस्त आतून तळल्या जातात. हे पहा, मी दाखवत आहे तुम्हाला, दिसत असतील तुम्हाला. मस्त अशी खुसखुस होतात बिस्किटासारखी. तर हे जे मी प्रमाण सांगितलेलं आहे अर्धा किलोसाठी, तेच तुम्ही व्यवस्थित घ्या. नाही तर कमी जास्त झालं तर मग तेलामध्ये विरघळू शकतात शंकरपाळी, किंवा मग कडक पण होऊ शकतात. तर तुम्ही मी सांगितलेलं प्रमाणच व्यवस्थित घ्या. ते पहा, आता मी दुसरे पण घाणा काढून घेतलेला आहे आणि हे एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे शंकरपाळी. तर पहा, किती खुसखुस झालेली आहेत, एकदम बिस्किटासारखी, आणि आतून पण लेयर्स आलेले आहेत. तर मस्त होते, तुम्ही करून पहा. अशी मस्त झालेली आहे, बिस्किटासारखाच कलर पण आलेला आहे त्याला. तर तुम्ही हा दिवाळीचा आयटम मी सांगितल्याप्रमाणे केला तर पहा करून. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब.